आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी श्वेता अंकले. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. लोकसभेसाठी 5व्या टप्प्यातील मतदान चुरशीने. राज्यात मान्सूनपूर्व पाऊस जोरात सुरू. कंगराळीमध्ये 3 वर्षाच्या बालिकेच्या हत्येमुळे खळबळ. कार अपघातात बैलहोंगलचे आमदार जखमी. उद्यापासून पाणी पुरवठा सुरळीत. ज्योतिबा मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात. महाराष्ट्र मुख्यमंत्री निधीतून शहापूरच्या युवकाला मदत. राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप. वेंगुर्ला रोडने घेतला मोकळा श्वास. प्रज्वल रेवण्णा विरोधात अटक वॉरंट. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच BSE देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. BSE द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. BSE द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. आता पाहूया सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यातील मतदानाला सोमवारी सकाळपासून सुरुवात झाली आहे. या टप्प्यात 6 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील एकूण 49 जागांसाठी मतदान होणार आहे. विशेष म्हणजे या टप्प्यात राहुल गांधी, स्मृती इराणी, ओमर अब्दुल्ला यांच्यासह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यापैकी अमेठी आणि रायबरेलीच्या जागांवर विशेष लक्ष असणार आहे. अमेठी आणि रायबरेलीत सकाळी मतदानाला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी सकाळपासून मतदारांच्या रांगा बघायला मिळत आहेत. अमेठीत भाजपाच्या उमेदवार स्मृती इराणी यांची लढत काँग्रेसचे उमेदवार किशोरीलाल शर्मा यांच्याशी आहे, तर रायबरेलीत काँग्रेसने राहुल गांधी यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात भाजपाने दिनेश प्रताप सिंह यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या ठिकाणी चुरशीने मतदान झाल्याचे वृत्त हाती आले आहे. राज्यात मान्सूनपूर्व पाऊस जोरात सुरू. राज्यात पूर्व मान्सूनचा पाऊस जोरात सुरू झाला आहे. आजपासून 5 दिवस राज्यातील 17 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. भूपृष्ठावरील चक्रीवादळ आणि कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्याच्या दक्षिणेकडील प्रदेश, उत्तरेकडील भाग आणि किनारी भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोडगू, चिकमंगळूर आणि शिमोगा जिल्ह्यातील आजपासून 5 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल. बंगळूर ग्रामीण, चामराजनगर, कोलार, चिकबल्लापूर, कोडगू, म्हैसूर, हसन, तुमकूर, चित्रदुर्ग, मंड्या, रामनगर, उत्तर कन्नड, दक्षिण कन्नड, उडुपी जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. कंगराळीमध्ये 3 वर्षाच्या बालिकेच्या हत्येमुळे खळबळ. कंगराळी खुर्द गावामध्ये सावत्र आईने 3 वर्षाच्या मुलीचा खून केल्याची घटना उजेडात आली आहे. त्यामुळे अवघ्या तालुक्यामध्ये खळबळ माजली आहे. या संदर्भात सदर सावत्र आईवर मुलीच्या खुनाचा आरोप त्या बालिकेच्या आजी आणि काकाने केला आहे. ही घटना सोमवारी सकाळी घडली आहे. सपना नामक महिलेने समृद्धी वय वर्ष 3 हिचा खून केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सावत्र आईने समृद्धीला मारहाण केली. या मारहाणीमध्ये समृद्धीचा जीव गेला असा आरोप मृत मुलीच्या आजी आणि काकाने केला आहे. कार अपघातात बैलहोंगलचे आमदार जखमी. सुवर्ण विधानसभा जवळ झालेल्या कार अपघातात बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी जखमी झाले आहेत. बैलहोंगल येथून बेळगावकडे येताना आमदारांच्या गाडीला आणखी एका कारची धडक बसली. भरधाव वेगात आलेल्या पोलो कारने आमदारांच्या गाडीला धडक दिली. या अपघातात आमदार महांतेश कौजलगी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आल्याची माहिती निकटवर्ती यांनी दिली. उद्यापासून पाणी पुरवठा सुरळीत. आंबेडकर उद्यान व वनिता विद्यालयाजवळ मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने शनिवारपासून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
दुरुस्तीचे काम सोमवारपर्यंत चालणार असल्याने मंगळवारपासून उत्तर विभागात पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे, अशी माहिती एल&टी कंपनीने दिली. शहरामध्ये 2 ठिकाणी जलवाहिनीला गळती लागल्याने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. आंबेडकर उद्यानाजवळ नवीन जलवाहिनी घालण्यात आली आहे. वनिता विद्यालयाजवळ देखील नवीन जलवाहिनी घालण्याचे काम रविवारी सुरू केले असून सोमवारी संपणार आहे. त्यानंतर मुख्य जलवाहिनीतून पाणी पुरवठा करून चाचणी करण्यात येईल, असे सांगण्यात आले. ज्योतिबा मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात. शिवबसवनगर येथील ज्योतिबा व काळभैरव मंदिराचा 14वा वर्धापन दिन रविवारी साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी रुद्राभिषेक, धूपारती, अलंकार पूजा, गणेश पूजन, नवग्रह पूजन, वास्तुपीठ, रुद्रपीठ पूजन आदी धार्मिक विधी पार पडले. सत्यनारायण पूजा करण्याचा मान 9 दाम्पत्यांना मिळाला. वाडी रत्नागिरी येथील पुरोहित विश्वास जुगर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक विधी झाले. यावेळी केदार विश्वशांती होम करण्यात आला. देवस्थान कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमर येळूरकर, सचिव विश्वास धुराजी, खजिनदार सुनील मेलगे आदी उपस्थित होते. महाराष्ट्र मुख्यमंत्री निधीतून शहापूरच्या युवकाला मदत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सीमा प्रदेशातील 865 खेड्यातील नागरिकांना विविध रोगांवर उपचार करून घेण्यासाठी मदत करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून सुनील कुरणकर, आळवण गल्ली, शहापूर, बेळगाव यांना हृदयरोगावरील उपचारासाठी 1 लाख रुपयांचे महाराष्ट्र शासनाच्या वतीने अर्थसहाय्य मंजूर झाले आहे. सदर रक्कम कुरणकर यांच्यावर उपचार करणाऱ्या अरिहंत हॉस्पिटल बेळगाव यांच्या बँक ऑफ बडोदा मधील खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. या संदर्भात महाराष्ट्र सरकारचे आभार मानण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य आनंद आपटेकर यांनी सर्वांचे स्वागत करून या योजनेची माहिती दिली. अनिल अमरोळे यांनी नागरिकांच्या वतीने समितीच्या सहकार्याबद्दल आभार मानले. या कार्यक्रमास महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, रमाकांत कोंडुस्कर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप. कर्नाटक सरकार अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण करत आहे. गेल्या वर्षभरापासून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडून गेली आहे. राज्यामध्ये गोहत्या, हिंदू मुली महिलांची हत्या, साधू संतांचे संरक्षण आदी विषय गंभीर बनला आहे, असा आरोप विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटन सचिव मिलिंद परांडे यांनी केला आहे. रविवारी बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. कर्नाटकात हिंदूंना आता विचार करण्याची वेळ आली आहे. राज्यात हिंदू विरोधी सरकार असल्यास कोणत्या प्रकारच्या हाल अपेष्टा सोसाव्या लागतात, याचे उदाहरण कर्नाटक आणि पश्चिम बंगालमधील राज्य सरकार करत आहेत. यासाठी हिंदूंना जागृत होण्याची गरज पडल्याचे परांडेंनी सांगितले. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत कदम यांच्यासह शिवकुमार बोळशेट्टी, प्रमोद कुमार बकुदमठ यांच्यासह अन्य उपस्थित होते. वेंगुर्ला रोडने घेतला मोकळा श्वास. बेळगाव वेंगुर्ला रोडवर मराठी विद्यानिकेतन ते गांधी चौकापर्यंत टाकण्यात आलेला कचरा हटवण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्याने आता मोकळा श्वास घेतला आहे. यापुढे कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीमध्ये कचरा टाकताना आढळल्यास 5 ते 10 हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा कॅन्टोन्मेंट बोर्डाने दिला आहे. कॅन्टोन्मेंट हद्दीमध्ये पुन्हा कचऱ्याच्या समस्येबाबत कॅम्पमधील नागरिकांनी कॅन्टोन्मेंट बोर्डकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत कॅन्टोन्मेंट बोर्डने कचरा हटवला आहे. कोणीही यावे आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीमध्ये कचरा टाकून जावे अशी परिस्थिती सध्या आहे. त्यामुळे मराठी विद्यानिकेतन ते गांधी चौकापर्यंत रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले होते, ते आता दूर झाले आहे. प्रज्वल रेवण्णा विरोधात अटक वॉरंट. कर्नाटकातील सेक्स स्कॅन्डल प्रकरणातील आरोपी व जनता दलाचे खासदार प्रज्वल रेवण्णा विरोधात न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी करण्यात आले. सेक्स स्कॅन्डल प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाच्या शिफारशीनंतर विशेष न्यायालयाने हे अटक वॉरंट जारी केले. या प्रकरणात प्रज्वलचे वडील आणि होलेन नरसीपुराचे आमदार HD रेवण्णा हे देखील आरोपी आहेत. माजी पंतप्रधान HD देवेगौडा यांचे पुत्र HD रेवण्णा एका महिलेचे अपहरण केल्याच्या आरोपाखाली 7 दिवस तुरुंगात घालवल्यानंतर जामिनावर बाहेर आले आहेत. बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विरामाची. कुठे जाऊ नका, पाहत राहा स्मार्ट न्यूज. बिगेस्ट फेस्टिव ऑफर्स इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी?
सब गायब। इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी। अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक कि होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. मागील 15 दिवसांमध्ये 5 ते 6 वेळा वळवाच्या पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे विहिरी आणि कूप नलिकांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. 15 दिवसांपूर्वी विहिरी व कूप नलिकांना अर्धा तास मिळणारे पाणी आता तास ते दीड तास मिळत आहे. यंदा फेब्रुवारीपासून कडक उन्हाळा सुरू झालाय. एप्रिलमध्ये यंदाच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. मे महिन्यामध्ये उष्म्यामुळे हाल होतील अशी अपेक्षा वर्तवली जात होती. मात्र अधूनमधून होत असलेल्या पावसामुळे विहिरींच्या पातळीतही वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. कणबर्गी रामतीर्थनगर मार्गावर कचऱ्याचे साम्राज्य. कणबर्गी मार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्याशेजारी मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. येथून जाताना नाकाला रुमाल धरूनच प्रवास करावा लागतो. कचरा कुजल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. या ठिकाणी शिळे खाद्यपदार्थ टाकण्यात येत असल्याने भटक्या कुत्र्यांचा वावरही वाढला आहे. रात्रीच्या वेळी सदर कुत्री वाहनांचा पाठलाग करून अंगावर धावून येत आहेत. त्यामुळे कुत्र्यांच्या भीतीने दुचाकीस्वार वाहन जोरात तामटवण्याच्या प्रयत्नात किरकोळ अपघाताचे प्रकारही याआधी घडले आहेत. कणबर्गी मार्गावरील रामतीर्थनगर पहिला, दुसरा आणि तिसऱ्या क्रॉसपर्यंत ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत आहे. याचा नाहक त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. मार्कंडेय नदीपात्रात दुर्गंधीयुक्त पाणी साचल्याने आरोग्याला धोका. मागील 2 दिवस झालेल्या पावसाने ओढ्यातून आलेल्या पावसाच्या पाण्याबरोबर मार्कंडेय नदीपात्रात दुर्गंधीयुक्त सांडपाणी आलं आहे. त्याचा निचरा मार्कंडेय नदीतून होत नसल्यामुळे ते पाणी साचून राहिलं आहे. तसेच या दुर्गंधीयुक्त पाण्यापासून केवळ 20 ते 25 फुटावरच या गावाला पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे जाफरवाडी हद्दीतील केटी बंधाराच्या फळ्या काढून हे पाणी वाहते करावे अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी वर्गाने केली आहे. मागच्या आठवड्यात पडलेल्या जोराच्या पावसाचे पाणी या गावाच्या हद्दीतील 2 ओढ्यातून मार्कंडेय नदीत येऊन मिळाले. या पाण्याबरोबरच बेळगाव शहराच्या उत्तर भागातील सांडपाणी मिसळत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. चिकनचा दर प्रति किलो 300 पार. बेळगावातील चिकनच्या दराने उच्चांक गाठला आहे. रविवारी प्रति किलो 300 ते 310 रुपयांना चिकनची विक्री केली जात होती. हा बेळगावातील आतापर्यंतचा सर्वाधिक दर ठरला आहे. उन्हाळ्यामुळे पोल्ट्री बंद असल्याने दरामध्ये वाढ झाली असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. गेल्या महिनाभर शहर परिसरात यात्रा असल्यामुळे चिकनची मागणी वाढली. तसेच मागणीच्या तुलनेत पक्ष्यांचा पुरवठा कमी झाल्यामुळे व कोंबड्यांना लागणाऱ्या खाद्याच्या दरात वाढ झाल्याने प्रति किलो मागे दर महागला आहे. तरी देखील चिकनला मागणी आहे. येळ्ळूर केळलीत गुडघ्यावर दुर्मिळ शस्त्रक्रिया. केळली शताब्दी धर्मादाय रुग्णालयात महिलेच्या गुडघ्यावर दुर्मिळ शस्त्रक्रिया करण्यात आली. अस्थिव्यंग तज्ज्ञ डॉक्टर जगदीश सुरणावर यांनी ही शस्त्रक्रिया केली. 34 वर्षीय महिलेला तिच्या गुडघ्यात मेनिस्कस म्हणजेच गुडघ्याच्या आतील बाजूस पंजसारखा असणारा भाग बदलण्याची गरज होती. ती शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉक्टर GS रेवंत, डॉक्टर सीमा चिक्कनगौडा यांचे सहकार्य लाभले. रुग्णालयाचे देवेंद्र संचालक डॉक्टर SC धारवाड, डॉक्टर HB राजेकर यांनी डॉक्टरांच्या टीमचे अभिनंदन केले. डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये पोटविकार नूतन विभागाचे उद्घाटन. आहार आणि जीवनशैली यातील बदलांमुळे यकृताच्या समस्या वाढत आहेत. त्यामुळे जनजागृतीचे कार्य सातत्याने होणे गरजेचे असल्याचे मत एंडोस्कोपी तज्ज्ञ डॉक्टर अमित मेडियो यांनी व्यक्त केले. केली संस्थेच्या डॉक्टर प्रभाकर कोरे रुग्णालयामध्ये वैद्यकीय संशोधन केंद्राच्या गॅस्ट्रोएंटरोलॉजी विभागाचे नूतन सेवेचे लोकार्पण एंडोस्कोपी तज्ज्ञ डॉक्टर अमित मेडियो यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. रुग्णालयाचे गॅस्ट्रोएंटरोलॉजी तज्ज्ञ डॉक्टर संतोष हजारे यांनी देखील आपले विचार मांडले.
यावेळी कर्करोग रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉक्टर MV जाली, डॉक्टर सुदर्शन चौगुला, डॉक्टर राजशेखर सोमनाष्टी आदी मान्यवर उपस्थित होते. युवकांनी कौशल्य आधारित प्रशिक्षण घेण्यासाठी मार्गदर्शन. युवकांनी नोकरीपेक्षा स्वयंरोजगार निर्मितीला प्राधान्य द्यावे. व्यवसाय कौशल्यावर आधारित प्रशिक्षण घेऊन स्वयंरोजगार करावा असे आवाहन जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी केले. कॅनरा बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक शनिवारी जिल्हा पंचायत सभागृहात झाली. अध्यक्षस्थानी CEO शिंदे होते. त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाप्रसंगी कॅनरा बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक संतोष कुमार, जिल्हा पंचायतीचे प्रकल्प संचालक डॉक्टर M कृष्णा राजू, कॅनरा बँक फील्ड ऑफिसचे विभागीय व्यवस्थापक धनी वरगेरा, नाबार्डचे अधिकारी अभिनव यादव आदी उपस्थित होते. विजयपूर येथे दगडाने ठेचून तरुणाची हत्या. विजयपूर शहरातील APMC मार्केटमध्ये एका तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. रोहित सुभाष पवार वय 22 असे APMC मध्ये खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. विजयपूर शहरातील कंवर ओणी येथील रहिवासी असलेल्या रोहितची हत्या करून त्याचा मृतदेह झुडपात फेकून दिला होता. मद्यधुंद अवस्थेत त्याची हत्या झाल्याचा संशय आहे. खून झालेल्या रोहितचा मित्र खालिद इनंदर याने काल रात्री रोहितच्या पालकांना फोन करून रोहितची हत्या झाल्याची माहिती दिली. APMC येथे शोध घेतला असता त्याचा मृतदेह सापडल्याची माहिती कुटुंबियांनी APMC पोलिसांना दिली. विजयपूर DYSP बसवराज यलिगार आणि इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परमानंदवाडीत तरुणाचा संशयास्पद मृत्यू. रायबाग तालुक्यातील परमानंदवाडी येथील तरुणाचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. महेश राजू पट्टणकुडी असे त्याचे नाव आहे. पट्टणकुडीने स्वतःवर चाकू हल्ला करून घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले असले तरी मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे. याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे तर आई ही परगावी राहत असल्यामुळे मावशी सोबत तो राहत होता. 2 दिवसांपूर्वी त्याचे मावशीशी किरकोळ कारणावरून भांडण झाले. यामुळे आजीच्या घरी येऊन राहिला होता. या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. गळ्यावर चाकू हल्ल्यात रक्तस्राव झाला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. कुद्रेमाणी येथील ईश्वर गुरव यांचे निधन. महाराष्ट्र एकीकरण समितीचे एकनिष्ठ ज्येष्ठ नेते, कुद्रेमाणी हायस्कूलचे शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष, श्री भाग्यलक्ष्मी सोसायटीचे चेअरमन, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य व सीमा सत्याग्रही ईश्वर कल्लाप्पा गुरव यांचे सोमवारी दिनांक 20 रोजी पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात 2 करते मुलगे, 3 विवाहित मुली, सुना, नातवंडे, पनतवंडे असा मोठा परिवार आहे. मराठा बँक हेड ऑफिसचे मॅनेजर संजय गुरव व BK मॉडेल हायस्कूलचे शिक्षक रामेश्वर गुरव यांचे ते वडील होत. ऑलिम्पिक निवड चाचणीत नेमबाज मनू भाकर अव्वल. ऑलिम्पियन नेमबाज मनू भाकर रायफल आणि पिस्टल ऑलिम्पिक निवड चाचणीमध्ये सर्वात यशस्वी नेमबाज ठरले. रविवारी तिने अखेरच्या दिवशी महिलांच्या 2 मीटर एअर पिस्टल OSTT 4 सामन्यामध्ये विजय मिळवला. मनूचा 2 स्पर्धांच्या चाचणीमध्ये हा 4था विजय ठरला. तिने महिलांच्या 25 मीटर स्पोर्ट्स पिस्टल प्रकारातही विजय मिळवला. मनूने OSTT 4 10 मीटर एअर पिस्टल अंतिम फेरीमध्ये 240.8 गुण मिळवले. तिने हांगझोऊ आशियाई विजेत्या पलकला 4.4 गुणांनी पिछाडीवर टाकले. रिदम सांगवानने 3रे स्थान मिळवले. याआधी इलावेनिल वलारिवान हिने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल OSTT 4 मध्ये 254.3 गुणांसह विजय मिळवला. चीनच्या हान जियायू हिने या महिन्यात वाकूमध्ये विश्वचषकात केलेल्या 254.0 या सध्याच्या विश्वविक्रमापासून हे गुण केवळ 0.3 गुणांनी पुढे राहिले. 9 वर्षांनंतर राजस्थान रॉयल्स आणि RCB एलिमिनेटरमध्ये आमने सामने. IPL 2024 मधील 70 सामन्यांच्या लीग स्टेजनंतर प्लेऑफचे चित्रही स्पष्ट झाले आहे. आता प्लेऑफचे सामने खेळवले जाणार आहेत. यापैकी पहिला क्वालिफायर सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. त्याचवेळी राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे संघ एलिमिनेटर सामन्यामध्ये आमने सामने येणार आहेत. IPL मधील हा दुसरा सामना असणार आहे.
जेव्हा या दोन संघांमध्ये एलिमिनेटर सामना खेळवला जाईल. 9 वर्षांपूर्वी हे दोन संघ एलिमिनेटर सामन्यात एकमेकांसमोर आले होते. त्यावेळी ही लढत एकतर्फी झाली होती. थायलंड खुली बॅडमिंटन स्पर्धा सात्विक चिरागला विजेतेपद. भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या तारांकित जोडीने चीनच्या चेन बो यांग आणि लियू यी जोडीला नमवत थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले. यासह पॅरिस ऑलिम्पिक पूर्वी आपण योग्य मार्गावर असल्याचेही त्यांनी दाखवून दिले. जागतिक क्रमवारीत 3ऱ्या स्थानी असणाऱ्या सात्विक चिराग जोडीने 29व्या मानांकित चीनच्या जोडीला 21-15, 21-15 असे सरळ गेममध्ये पराभूत केले. आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या भारतीय जोडीचे हे हंगामातील दुसरे आणि BWF जागतिक टूर स्पर्धेत कारकिर्दीतील 9वे जेतेपद ठरले. त्यांनी मार्चमध्ये फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद मिळवले. तसेच या जोडीने यंदा मलेशिया खुल्या आणि इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतही अंतिम फेरीचा टप्पा गाठला होता. बुंडसलिगा फुटबॉल स्पर्धा अपराजित लेव्हरकुसेनची ऐतिहासिक कामगिरी. बायर लेव्हरकुसेन संघाने जर्मनीतील बुंडसलिगा फुटबॉल स्पर्धेत संपूर्ण हंगाम अपराजित राहण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. लेव्हरकुसेनने अखेरच्या सामन्यात ऑक्सबर्गवर 2-1 असा विजय मिळवला. स्पेनचा माजी मध्यरक्षक झाबी अलोन्सोच्या मार्गदर्शनाखालील लेव्हरकुसेन संघाने यंदाच्या हंगामात विविध स्पर्धात अनेक विक्रम मोडले आहेत. लेव्हरकुसेनने यंदा बुंडसलिगामध्ये संपूर्ण हंगाम अपराजित राहण्याची किमया साधली आणि अशी कामगिरी करणारा हा पहिलाच संघ ठरला. त्यांनी या स्पर्धेमध्ये 28 सामने जिंकले, 6 सामने बरोबरीत सोडवले आणि एकही पराभव पत्करला नाही. तसेच लेव्हरकुसेनच्या संघाने बायर्न म्युनिकच्या वर्चस्वालाही धक्का दिला आणि आपले पहिले बुंडसलिगा जेतेपद पटकावले. आणि या सर्व स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.